बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध केला। तसेच भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू बांधवांवर सुरू असणारा अत्याचार थांबवण्याची मागणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगलीसह ठिकठिकाणी करण्यात आली आहे। सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगली तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। तर तासगाव, इस्लामपूर, विटा, सांगली शहर, जत, कवठेमंकाळ या ठिकाणीही आंदोलन झालंय। बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा वाढलाय। मालमत्तेच्या जबरदस्तीने बळकावणी, मंदिरांच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्या घटना सहन करत आहेत। अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे। बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित, संपत्ती आणि धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचला। बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करा। भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू करा। अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखावे अशी मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष अवतार दास, शुभानंद दास, राधा नील, माधव दास, किरण कुलकर्णी, प्रकाश बिरजे, उर्मिला बेलवलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। हा दादा, गेले महिना 2 महिने आपण सगळेजण बघतो आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर जो अत्याचार सुरू आहे, हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहे, दुकानं, शेती काढून घेतली जात आहे, त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे। असा प्रकार यामध्ये सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या निषेध केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय। राज्यात केंद्र सरकार असलेली बांगलादेश पण नाही आहे, ते आपल्याला आणायची गरज आहे। काय सरकारकडे मागणी राहील तुमच्या आग्रही? आपली मागणी राहील की जे हिंदूंना संरक्षण आपण दिलं पाहिजे, तिथल्या येणाऱ्या सर्व हिंदूंना इथं आपण सामावून घेतलं पाहिजे, इथल्या बांगलादेश आणि रोहिंग्याने ते परत पाठवलं पाहिजे ही अशी आम्ही विनंती करणार आहे।